इको कमी थोडा ठेव, मला थोडा बास दे, थोडा ट्रबल दे आणि मॉनिटरला आवाज जरा व्यवस्थित दे, रिटर्न दे व्यवस्थित. विठ्ठला विठ्ठला आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. एरती माईके दुःखाची जनिते, नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मनापिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनिते, नाही आदि अंती अवसानी. तुका म्हणे एक मरणेची सरे, तुका म्हणे एक मरणेची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे, एरती माईके दुःखाची जनिते, नाही आदि अंती अवसानी. विठ्ठला विठ्ठला महान संत जगद्गुरु जगतवंदनीय. बेस कमी कर थोडं. तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या बीजेच्या 376व्या वर्षाच्या औचित्याने आपल्या या गुबडी या नगरामध्ये 69व्या वर्षाचा हा सप्ताह आहे. आणि आज तिसऱ्या दिवसाच्या निमित्तानं आपण एकत्रित झालो. तिसऱ्या दिवसाच्या म्हणजे सप्त्याच्या, बरं, नाही तर दुसरा तिसरा दिवस काढू नका. विठ्ठला विठ्ठला 69वं वर्ष आहे तुमचं. जगद्गुरु तुकोबारायांची बीज आपण साजरी करता. मलाही असं वाटते, मोजले नाहीत मी, पण एक जवळपास 12 वर्ष तर मलाही झाले. 10-12 वर्ष तर नक्की झालेत मलाही. मी तुमच्या गावामध्ये येतोय, कोणत्या ना कोणत्या दिवसाच्या निमित्ताने येतोय. कधी तिसरा, कधी चौथा, कधी जागर काला. आणि आज विशेष आहे महाराज. आणि हा प्रयोग हे माझ्याच सोबत करतात फक्त. ते अभंग देतात मला. 2-3 वेळा दिला त्यांनी. एकदा गुरुजींनी दिला होता, आता यावेळेस राजू भाऊंनी दिला. म्हणजे महाराज आपण सिट्टी नको मारू देऊ. परमार्थात सिट्टीच तर नाही चालत राजा. बरोबर करून घे एकदा. विठ्ठला 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 सगळं चांगलं वातावरण असताना शिट्टी वाजली की मग शिट्टी वाजेल ना. गाण्याचा प्रकाश आहे, त्याच्यामुळं किशोर आहे सगळं. म्हातारं कोणी नाही, किशोर आहेत सगळं. आणि चंद्रशेखर म्हणजे शंकर आहे. त्या डमरूतून काय निघाले होते? 14 स्वर निघाले होते. व्याकरण त्याच्यातून निघालं होतं. या पकवाजातूनही चांगलं चांगलं निघते. आणि मी विशाल आहे. मला आज यांनी अभंग दिलाय आणि अभंग वारकरी संप्रदायातील सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा. पण जे अधिक ओळखीचं असते त्याची लवकर माती होते. आणि मी ओळखीचे अभंग सहसा लवकर घेत नाही, कारण की ते सगळेच घेतात ना. हे अभंग सगळेच घेतात म्हणून मी घेत नाही. आज यांनी म्हटलं, या अभंगाचा आणि तुकोबारायांचा फार मोठा संबंध आहे. जे नवीन पारमार्थिक करणारे लोक आहेत त्यांच्याकरता हे अभंग नेहमी घेतले जातात. हा अभंग तेरवीलाही घेतला जातो. हा अभंग अशाही सप्त्यामध्ये कार्यक्रमामध्ये घेतला जातो.
तुकोबाऱ्यांचा आणि याचा फार मोठा संबंध आहे. या अभंगाप्रमाणे जगद्गुरु तुकोबा यांचं जीवनही आहे. जीवनही आहे. तुकोबाऱ्यांनी काय कमावलं? पैसा कमावला. तुकोबाऱ्यांनी काय कमावलं? तुकोबाऱ्यांनी सत्ता कमावली. तुकोबाऱ्यांनी काय कमावलं? तुकोबाऱ्यांनी गावामध्ये प्रतिष्ठा कमावली नाही. मग तुकोबाऱ्यांनी कमावलं काय? काय कमावलं तुकोबाऱ्यांनी? तुकोबाऱ्यांनी जे कमावलं ते जगात कोणीच कमावू शकलं नाही. प्रत्येक माणसाची धावपळ सुखा करताय. प्रत्येकाची धावपळ सुखा करताय. मिळत कोणालाच नाही. तुम्ही म्हणसाल महाराज मिळते ना आम्हाला. मला नाही वाटत. कारण सुख ही बाहेरची वस्तू नाही आहे. सुख ही आतमधली वस्तू आहे. आणि तुकोबाऱ्यांना मिळाली का? साधू संतांना मिळाली का? अजून नवीन चांगलं वाक्य बोलूया त्याच्यापेक्षा. माझं नाही आहे बरं. संतांना सुख नाही मिळालं. सुख संतांना शरण जाते. प्रमाण सांगू? सब सुख रहे तुम्हारे शरणा, तुम रक्षक काऊ को डरना. हनुमान चालीसे म्हणतात. आणि अजून वेगळं सांग, जो जगामधला सुखरूप आहे त्याला सुद्धा जेव्हा सुखाची अपेक्षा होते ना, तेव्हा त्याचं ठिकाण सोडून तो संतांकडे सुखा करता जातो. या सुखाकारणे विदाऊट प्रमाणाचं काही बोलत नाहीये तुम्हाला. सुख म्हणजे नेमकं काय? साधू संतांना का भेटलं? आपल्यालाही भेटेल का? साधू संतांना भेटलं आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला सुद्धा भेटू शकते. बरवे झाले आलो या जन्माची, बरवे झाले आलो या जन्माची, जोड जोडली माता शाळेची. आवाज. महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम राशी, तेने सर्व सुखाची पात्र होईजे, तेने सर्व सुखाची पात्र होईजे, तेने सर्व सुखाची पात्र होईजे, तेने सर्व सुखाची पात्र होईजे. बरवे झालो आलो या जन्माची, बरवे झालो आलो या जन्माची, जोड जोडली मनुष्य देहायची, जोड जोडली मनुष्य देहायची, महालाभाची उत्तम राशी, तेने सर्व सुखाची पात्र होईजे, महालाभाची उत्तम राशी, तेने सर्व सुखाची पात्र होईजे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सुद्धा नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात. बरवे झालो आलो या जन्माशी, जोड जोडली मनुष्य देहा ऐसी, महालाभाची उत्तम राशी, तेने सर्व सुखाची पात्र होईल. फक्त सुख नाही, सर्व सुख. सर्व सुख ही वेगळी संकल्पना आहे. आता मला काही गोष्टी मांडत असताना थोडं अवघड जातील मांडायला. अजून एक सांगू का? सुखाला सुद्धा सुख होते, त्याचं नाव परमार्थ. हे थोडं अवघड आहे. मी माझं सांगतोय असं नाही बरं. पाहता श्रीमुख सुखावले सुख. सुखाला जिथं सुख झालं ते तुकोबा आहे. सुख म्हणजे नेमकं काय हो? आपली सुखाची व्याख्याच दुसरी आहे. आपल्याला अनुकूल वाटणं तसं होणं म्हणजे सुख, आणि आपल्याला प्रतिकूल वाटते तसं होणं म्हणजे दुःख. ही आमची सुख दुःखाची व्याख्या आहे. कीर्तन चांगलं कधी झालं? तुम्हाला आवडलं. बरं, कीर्तन आवडलं पाहिजे का कळलं पाहिजे? या पोरायला कळलं पण बाकीच्याला नाही कळलं. ते क्लिअर म्हणून राहिले कीर्तन कळलं पाहिजे, आणि सगळा महाराष्ट्र कीर्तन आवडलं पाहिजे याच्यावरच लक्ष देतो. विठ्ठल विठ्ठल. जी गोष्ट कळेल तेव्हा मग ती आवडायला प्रारंभ होते. आवडते काही हो माणसाला. मला या राजू भाऊने हा अभंग का घ्यायला लावला? त्या दिवशी कोंडाईला आमचं कीर्तन होतं, किशोर महाराज. आणि त्या कीर्तनामध्ये ओघाओघानं त्याच दिवशी एक प्रसंग घडला होता.
येता येता, आणि त्याच्यामुळे मी त्या कीर्तनात बोललो. आणि मी तसं बोलायला थोडा मोकळा आहे. मोकळा म्हणजे असं काही बोलतो असं नका समजू. मोकळा म्हणजे असं लपवत नाही, जे असेल ते स्पष्ट बोलतो, परखड बोलतो, मोकळ्या मनानं बोलतो. त्या दिवशी मी बोलून गेलो तर ते म्हणाले की महाराज खरंच या गोष्टीची गरज आहे. त्या दिवशी मी त्या कीर्तनामध्ये बोललो होतो की धर्माच्या दृष्टीनं नागपूर जिल्ह्याला सावध होण्याची गरज आहे. धर्माच्या दृष्टीनं नागपूर जिल्ह्याला सावध होण्याची गरज आहे. कारण नागपूर जिल्ह्यामध्ये जे दुसरे संप्रदाय आहे ना, त्या संप्रदायाची गती फार वेगानं वाढून राहिली. आम्ही त्या दिवशी येता येता प्रवासानं थकलो होतो. त्याच्यामुळे आमचे 10 पुते काका म्हणाले महाराज म्हणे आपण कॉफी घेऊ. तर कॉफी घेण्याकरता आम्ही त्या अंजीपाशी एका दुकानात थांबलो. कॉफी हाऊस होतो. आणि तिथं दुकानात थांबल्यानंतर मला तिथं देवाचे फोटो नाही दिसले. मला तिथं दिसलं ते दुसरंच, परमात्मा एक. कशाला लपवायचं, ते दिसलं. तर माझा स्वभाव थोडासा, मला का नाही इचुकाट्यात हात घालायची सवय आहे. कारण की विंचू डसला नाही पाहिजे मला माहित आहे, तो डसत कसा नाही, म्हणून मला सवय आहे थोडीशी. मी त्याला विचारलं, म्हटलं का हो दादा तुम्ही हे का स्वीकारलं? तर त्यानं मला उत्तर काय दिलं, हे उत्तर फार महत्वाचं आहे इथं. त्यानं मला उत्तर दिलं, म्हणे महाराज समाधान वाटलं. समाधान वाटलं. आता मला सांगा, हे काय उत्तर बरं आहे का? दारू पिणाऱ्याला दारू पिण्यात समाधान वाटत नाही का? तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू खाण्यात समाधान वाटत नाही का? त्याला समाधान वाटत असेल म्हणून तर करते ना. हे काय उत्तर आहे का? मी त्याला विचारलं की तू याच्या मागे का लागला? तर तो म्हणे याच्यात एकच देव आहे म्हणून मी याच्या मागे लागलो. म्हटलं कोणता देव आहे? म्हणे हनुमानजी. तर म्हटलं तो हनुमान रामाला मानते, तो हनुमान शंकराचा अवतार आहे. पण तुला या मार्गाकडे ज्यांनी ओढलं किंवा तुला इकडं ज्यानं ढकललं, इकडे ज्यानं ओढलं तुला, तर त्याची फिलॉसॉफी काय आहे, काय आहे, तत्वज्ञान काय आहे? तर म्हणे महाराज तसं काही आपल्याला समजत नाही. एक वाक्य बोलू, महाराष्ट्रामध्ये राहून ज्ञानेश्वरी आणि गाथ्याला सोडून दुसरीकडे जर माती खायची वृत्ती होत असेल तर आपलं पाप आहे. हे पाप आहे आपलं. ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत सोडून कोणत्याही भडभुंजाच्या मागे जर आम्ही लागत असू तर हे आमचं पाप आहे. वारकरी संप्रदायातला एकमेव देव आहे हो, एकमेव देव आहे जगाच्या पाठीवर जो हात लावू देतो, जो हात लावू देतो. इतका चांगला देव कोणालाही लावू देतो. काही जात विचारली जात नाही, पात विचारली जात नाही. हे महाराष्ट्र विठोबाची भूमी आहे. ही महाराष्ट्र ज्ञानोबाची भूमी आहे. का ज्या ज्ञानोबानं आपल्या आई वडिलाचं देहांत प्रायश्चित विसरूनही या धर्माकरता आपलं आयुष्य वेचलं. ही महाराष्ट्र त्या तुकोबाऱ्यांची भूमी आहे. ज्या तुकोबाऱ्यांना विचारलं तुकोबाराय तुम्ही काय केलं, तर ते तुकोबाराय म्हणतात वाढता हा पुण्य धर्म केला. ही महाराष्ट्र विठोबाची भूमी आहे, ही महाराष्ट्र ज्ञानोबाची भूमी आहे, ही महाराष्ट्र तुकोबाची भूमी आहे, ही महाराष्ट्र शिवबाची भूमी आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवस्वराज्य स्थापन केलं नाही, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या धर्माला जोडलं त्यांनी. आणि त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही काहीतरी कोणाच्याही मागे लागतो. मी त्याला विचारलं, म्हटलं तू तिकडे का गेला? नंतर माझ्या कारण लक्षात आलं, ते म्हणे आमच्या समाजाचे आहेत ते म्हणून तिकडे गेलो. त्याचे जे संस्थापक आहे ते आमच्या समाजाचे आहे म्हणून तिकडे गेलो. मला एक गोष्ट सांगा, समाज मोठा की धर्म मोठा? समाज मोठा की देव मोठा? समाज मोठा की संत मोठे? हे तुम्हाला समजते पण त्याला नाही समजत ना. इतकी साधी गोष्ट कळू नये. राजू भाऊ इकडं फार कमी आहे, तुम्ही तिकडे भंडारा जिल्ह्यात जा. आणि भंडारा कशाला, नागपूरमध्ये जे आहे ना, मी एमएस डॉक्टर पाहिला, तो सर्जन झालेला एमएस, त्यानं त्याच्या दवाखान्याचं नाव सुद्धा हेच ठेवलं, चंदू महाराज. मला तर कमाल वाटते. फक्त कमाल नाही वाटत, या लोकांची किवई येते.
आज इकडे येत असताना मी मुद्दामून काकाला म्हटलं काका कॉफी घेता का? म्हणून म्हणे लेकाच्या बदमाशापाशी जाऊ नये म्हणे. आपण का म्हटलं त्यांनी? हो महाराज, या हिंदू धर्मासाठी, या सनातन परंपरेसाठी, या महाराष्ट्राचं वैभव सांभाळण्याकरता छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवसाच्या यातना सहन केल्या. त्या 40 दिवसापर्यंत काय काय झालं हे लोकांना छावा पाहिल्यानंतर लक्षात आलं. तोपर्यंत काय झोपले होते का? आम्ही आमचा इतिहास वाचत नाही? मला हे मुद्दे का मांडायचे याच्याकडे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या बरं. समोर काळ मोठा विचित्र येणार आहे आणि काळ असाच विचित्र आला, आमच्या समाजातला कोणीतरी माणूस आम्हाला मोठा वाटू लागला तर आम्ही धर्म सोडून त्याच्या मागे जाऊ, आम्ही संप्रदाय सोडून त्याच्या मागे जाऊ, तर आमच्या पिढीचं व्हायचं कसं व्हायचं? तुकोबारायांनी आयुष्यभर जे काम केलं ना ते काम याच संदर्भामध्ये केलं. तुकोबाराय म्हणतात, मी धर्माचं पालन केलं, पाखंडाचं खंडन केलं. करणे पाखंड खंड, करणे पाखंड खंड, धर्माचे पालन, धर्माचे पालन, तिसरा दिवस आला तरी चांगलं म्हटल्यावर टाळी वाजवली पाहिजे. आता तुम्हाला घुगडीवाल्यालाही सांगावं लागतं ना. तुम्ही दरवर्षी चांगले लोक बोलवता, टाळी वाजवलं की जर आनंद मिळतो. महाराजांनी आत्ताच प्रमाण दिलं. महाराज एक गोष्ट बोलू का? पाखंड जे आहे ना त्या पाखंडाकरता आपण जर काही नाही केलं ना पाखंड परंपरा बनत असते. शहाण्या माणसानं याची जाणीव ठेवली पाहिजे. संप्रदायातही या गोष्टीचा विचार करायची गरज आहे. बऱ्याच गोष्टी पाखंड निर्माण होऊन राहिलं आणि पाखंडाला जर तुम्ही थांबवलं नाही ती परंपरा बनते. काही दिवसानं गणपती दुर्गा देवी पुढं असा धिंगाणा केला पाहिजे, ही परंपरा बनून जाईल. कारण की ते पाखंड जे आहे ना त्या पाखंडाला खतपाणी घालणारे आपण आहोत. मला तर कधी कधी फार वाईट वाटते. संप्रदायामध्ये फिरत असताना आता प्रवासही 21 वर्षाचा झाला. बरेच लोक म्हणतात महाराज ते मनानं जे ट्रेंडिंग मध्ये आहे, महाराज ते मनानं जे ट्रेंडिंग मध्ये आहे. बरं मला एक गोष्ट समजत नाही, आम्हाला वारकरी म्हणून दुसऱ्या गोष्टीचा ट्रेंड का घ्यायचा आहे? आमच्यापाशी काय कमी आहे? कमी काय आमच्यापाशी? बरं आमचे गाणे आहेत, आमच्या संतांचे अभंग आहेत, हे सोडून आम्हाला दुसऱ्या गोष्टी म्हणाव्या जर वाटत असेल तर आपण मोठं कोणाला करतो? आणि सगळे यूपी साईडचे कथाकार बघा, ते मराठीत बोबडं तोबडं म्हणतात पण मराठी म्हणतात. इंद्रेश उपाध्यायचे तुम्ही गीत ऐका, ते बोबडं तोबडं बोलतात पण मराठी बोलतात. आपण आपलं मराठी चांगलं का बोलत नाही? कालच मराठी भाषा गौरव दिवस झाला. आमचे फक्त राजकारणात भांडणं करण्यासाठीच मराठीचा आग्रह आहे. आमच्या भाषेमध्ये त्याचा आग्रह दिसत नाही. व्हॉट इज द रिझन? काय कारण आहे? पाखंड. आणि पाखंड परंपरा बनली की मोठी अडचण येते. पण महाराज हे सगळं का होते? सगळ्या साधू संतांनी प्रयत्न केला सुखासाठी. सगळ्या साधू संतांनी प्रयत्न केला आमच्या जीवनामध्ये दुःख येऊ नये. पण दुःख काय येते?
आणि सुख का येत नाही याचं कारण सांगा बरं. संतांनी अवतार घेऊन केलं काय? वाढविले सुख भक्तिभाव धर्म, 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 वाढविले सुख भक्तिभाव धर्म. कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा दराया कारण, अवतार तुम्हा दराया कारण. कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा दयाया कारण, अवतार तुम्हा दयाया तुकोबाराय आपला अवतार कार्य सांगतात. वाढविले सुख भक्ती भाव धर्म. आम्ही सुख वाढवलं. महाराज दिसत नाही ना, दिसत नाही ना. का दिसत नाही? आम्ही संपत्तीला सुख मानलं. अजून एक वाक्य बोलतो, पटलं तर बघा. पैसे खूप असणं म्हणजे श्रीमंत होत नाही. पैसे खूप असणं म्हणजे पैसेवाला होतो. श्रीमंत वेगळी गोष्ट आहे. म्हणून आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांनी श्रीमंतीची व्याख्या वेगळी सांगितली. ज्याच्याकडे पैसे नाही तो भिकारी आहे, ही आपली व्याख्या आहे. पण आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांनी दरिद्र्याची व्याख्या वेगळी सांगितली. कोवा श्रीमंत. कोण आहे श्रीमंत? समस्त तोषा. कोवा दरिद्रो. दरिद्री कोण आहे? विशाल तृष्णा. आता आपण याच्यामध्ये बसतो का बघा, कशामध्ये आहोत? आणि आम्ही 21 वर्ष झाले फिरतोय. गाडी घेतली तेव्हापासून थांबायचे प्रसंग कमी येतात. जेव्हा गाडी नव्हती तेव्हाही फिरत होतो. फिरता फिरता आम्ही पाहिलं की बऱ्याच लोकांचे वास्तू खूप मोठे आहे पण त्याच्यामध्ये समाधान नाही. याच्यात आमची लोक आहेत. त्या दिवशी आमच्या काही ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. येता येता आमचे एक मित्र म्हणाले, महाराज माझ्या घरी तुम्ही आले नाही, एकदा माझ्या घरी जा. मी घरी नाही आहे पण तुम्ही घरी जा. म्हणलं तुम्ही घरी नाही, मी घरी जाऊन काय करू? म्हणे घर तरी पहा. गेलो आम्ही. 1.5-2 करोडचं घर होतं. पण मला त्या घरामध्ये जे समाधान भेटायला पाहिजे ते समाधान दिसलं नाही. आणि मी या गोष्टीची चव चांगली चाखलेली आहे. मला समाधान कशाला म्हणावं, शांती कशाला म्हणावं हे निश्चित कळते. मला समाधानाची चव आहे. म्हणून मी त्या काळामध्ये 17 वर्षापूर्वी तेव्हा मला 70,000 रुपये पगार होता. ते सोडून मी याच्यामध्ये फिरतो कारण की मला माहित आहे त्याच्यामध्ये समाधान नाही आहे. मोठ्या घरामध्ये समाधान नाही. लोक तर आम्हाला काय दाखवतील याचा निर्णय. एक म्हणे महाराज आमचा संडास तर पहा. अरे म्हटलं त्याच्यात घाणच केली जाते ना. पण किती महाग असला काय, काही लावलं काय, तू काय लावून लावून काय लावतील? चांदीच्या विटा लावशील. पण तिथं करायचं काय आहे ते आम्हाला दाखवायला. म्हणजे महाराज संडास तर पहा. अरे म्हणजे हे पहाची वस्तू आहे का? बरं तिथं जावंच लागते ना सकाळी. विठ्ठला विठ्ठला. आम्ही दाखवण्यामध्ये आम्हाला सुख आहे पण तिथं सुख नाहीये, तिथं समाधान नाहीये. साधू संतांचं जीवन जर आम्ही पाहिलं, तुकोबाराय काय म्हणतात माहित आहे? आम्ही सदैव सुडके जवळी
वांग्याची भाजी खाल्ली नाही का? विठ्ठला विठ्ठला. वांगा फळाचा राजा आहे, त्याच्यामुळे जरा ताकदही वाढली. माझे शब्द आहे का बरं? तुकोबारायांचे शब्द आहे. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही म्हणत असाल आमच्याकडे काही नाही, पण आम्ही सदैव आहोत. आम्ही सदैव जवळी येता चोर धाके. आता तेवढे जाऊ द्या हो, जास्त काही किचकट मांडत नाही. किती वर्ष झाले तुकोबारायच्या बीजीला? 376 वर्ष चालू आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठे मोठे सोहळे झाले एका वर्षात. तुम्ही सुद्धा 69 वर्षापासून करून राहिले. तुकोबारायाच्या तुमचं काही नातं आहे का? का करता? त्यांना हे वलय का प्राप्त झालं? त्यांची आमच्यावर वचक का आहे? त्यांना हे वलय का प्राप्त झालं? श्रीमंत होते का? खूप पैसे होते का? सत्ता काय होती? का प्राप्त झालं? आज त्या काळातला देहूतला जो माणूस असेल, त्या माणसाचं कोणी पुण्यस्मरण साजरं करत नाही, नावही माहित नाही आपल्याला. त्या काळचा कोपला पाटील, त्या पाटलाचं नाव कोणाला माहित आहे? शुभम? नाही माहित? नाही माहित त्याचं अनुभव. कोण होते बाकी कोपले? कोणी गाळवावर बसवलं, त्याचं नाव नाही. नाव कोणाचं आहे? महाराज, परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये इतकं समाधान असते, इतकी शांती असते, ती चमक त्याच्या चेहऱ्यावरही दिसते, त्याच्या चरित्रातही दिसते. अजून वेगळं बोलू, त्याची चमक पाहून बऱ्याच जणाला चमका निघतात. विठ्ठला विठ्ठला. बऱ्याच जणाला चमका निघतात, बऱ्याच जणाला ते सहन होत नाही. ज्ञानोबाराय सहन झाले नाही, नाथ बाबा सहन झाले नाही, तुकोबाराय सहन झाले नाही. कारण त्यांच्यापाशी ते होतं जे बाकी कोणाकडे नाही. काय होतं? ते सुख आहे, ते सुख आहे. अजून थोडीशी वेगळी व्याख्या सांगतो. सुख म्हणजे स्वीकार्य दुःख, आणि दुःख म्हणजे अस्वीकार्य सुख. तुम्ही स्वीकार केलं पाहिजे. तुकोबारायांनी स्वीकारलं, ज्ञानेश्वर महाराजांनी स्वीकारलं. मी अजून एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला, फारच सोपं आहे. प्रकाश महाराज रात्री झोपता झोपता तुमच्या पायाला कोणी हात लावला, तुम्हाला जाग येते. धक्का लागला तर जाग येते. पण तेच रात्री झोपता झोपता चंदू महाराज कोणीतरी पाय दाबून दिले, ती पायांना दातच लागली, थकून आले ना ते. का झोप लागते? दोन्हीकडे हात लागून राहिला, एकीकडे स्वीकार केलेला आहे, एकीकडे स्वीकार केलेला आहे. आम्ही स्वीकार करायला तयार नाही. आणि दुःख सगळ्यांच्याच जीवनात येणार आहे. अहो, इथं रामाच्या बापाला सुख नाही भेटलं तर आपल्याला कुठे भेटणार आहे? पूर्ण रामायण आहे का? सीतेला सुख नाही, रामाला सुख नाही, भरताला सुख नाही, लक्ष्मणाला सुख नाही, उर्मिलेला सुख नाही, श्रुतकीर्तीला सुख नाही, मांडवीला सुख नाही. सुख रावणानं प्रयत्न केला, त्यालाही सुख नाही, तसाच मेला लेकाचा. सुख मिळलं कोणाला? सुख मिळालं, सब सुख रहे तुम्हारे. कोण होते ते? संत आहे. सुख संतांनाच मिळते. आणि तुम्हालाही जर पाहिजे असेल, बहुपाई संता वा, बहुपाई सुख बसे तुझे ठाई, सुख बसे तुझे ठाई. बहुपाई संता, बहुपाई संतांपाशी सुख आहे. कितीतरी प्रमाण आहे. सुख त्या संत समागमे, नित्य दुनावे तुझिया नावे, दहन होती सकल कर्मे, सर्व काळ प्रेमी डुलत असते. ज्ञानोबारांची ओळी तर फारच छान आहे.
ऐका, ऐकण्यासारखे. अरुण सर, हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी सीन हरती देती सुख. ते संत आहे. सीन हरून घेतात आणि सुख देतात, ते संत आहे. पण महाराज कुठं आम्हाला, बरोबर जाऊ द्या, थोडस वेगळं सांगतो. मी आता जे सांगतोय ते ऐकल्यावर सुख वाटेल का मी तुमचं मनोरंजन केल्यानं सुख वाटेल? तुम्ही आता माझ्या पुढे बोलणार नाही, पण खरं खरं बोला. आणि याच्यातच आपला घात होतो हे लक्षात येत नाही तुमच्या. याच्यामध्ये आपला घात होऊन राहिला. अहो, सुख ही वेगळी वस्तू आहे आणि आम्ही शोधून राहिलो दुसरीकडे. आम्ही शोधून राहिलो दुसरीकडं. अजून एक सिद्धांत सांगतो तुम्हाला. सुखामध्ये दुःख आहे आणि दुःखामध्ये सुख आहे. संकट, दुष्काळ हे आम्हाला दुःख वाटलं, तुकोबारायांनी त्याला सुख म्हणून स्वीकारलं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी निघाले, बरे या दुष्काळी निघाले, बरे या दुष्काळी निघाले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी निघाले, बरे या दुष्काळी निघाले. त्यांनी स्वीकारलं. उलट त्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढला, त्याच्यातून वेगळा भाव काढला. आपली अडचण काय झाली माहित आहे? समज नाही आपल्याकडे. लोक काय इकडे तिकडे धावून राहिले. हा संप्रदाय सोडतात, हा महाराज सोडतात. महाराजही ट्रेंडिंगला आहेत सध्या. गाणेच नाही, महाराजही ट्रेंडिंगला असतात. पहिले शंकरजी ट्रेंडिंगला आले, आता खाटूश्याम आले. चांगली गोष्ट, माझा त्यांना विरोध आहे अशातला भाव नाही बरं. पण मग जो ट्रेंडिंगला आला त्याच्या मागे आम्ही धावतो. आणि सध्याचा काळ मोठा विचित्र आहे. ज्याची मार्केटिंग चांगली होते त्याच्या मागे सगळे धावतात. आणि त्या मार्केटिंगच्या याच्यामध्ये आम्हाला सुविधा मिळते, सुख नाही मिळत. सुविधा मिळते, सुख नाही मिळत. या सुखाकरता आम्हाला काय करावं लागेल? दिशा बदलावी लागेल. आमचे मोरारी बापूंनी फार सुंदर एक गोष्ट सांगितली. किशोर महाराज, एका माणसाला भिंतीला काहीतरी अटकवायचं होतं. त्यानं खिळा घेतला आणि तो खिळा भिंतीला ठोकू लागला. खिळा ठोकल्याच जात नव्हता, कारण तो उलटा ठोकत होता. तो नोक जिकडे होती तिकडे ठोकत नव्हता, वरून जे हे होतं जिकडे ठोकायला पाहिजे तिकडे ठोकतच नव्हता. मग आता त्यानं काय करायला पाहिजे होतं? दिशा बदलायला पाहिजे होती. त्यानं दिशा नाही बदलवली, त्यानं भिंत बदलवली. तो म्हणे हा खिळा या भिंतीचा नाही, हा खिळा या भिंतीचा. पण त्याला त्या भिंतीचं काम नव्हतं, त्याला काम या भिंतीचं होतं. मग तो त्या दुकानात परत गेला आणि त्या दुकानदाराला म्हणे, ओ दादा, तू चुकीच्या भिंतीचा खिळा दिला. तू या भिंतीचा खिळा नाही दिला, त्या भिंतीचा खिळा दिला. दुकानदाराला माहित होतं याला खिळा विकता येणार. तो दुकानदार शहाणा होता. तो म्हणे त्या भिंतीचा माल यायचाच आहे. हा घरी चालला गेल्या. नुकसान कोणाचं झालं? तुम्ही कोणाला हसले मला माहित नाही. आम्हाला सुख का मिळत नाही? आध्यात्मिक सुख का मिळत नाही? अहो, तुकोबारायांच्या शब्दासोबत गद्दारी करणारे आपण आहोत. ज्ञानोबारायांच्या शब्दासोबत गद्दारी करणारे आपण आहोत, म्हणून सुख नाही आहे. तुकोबारायांनी अभंग का लिहिले? आमचं चांगलं व्हावं याच्याकरता अभंग लिहिले. आम्हाला त्या अभंगाचा वापर कशा करता करायचा याची तर अक्कल असली पाहिजे. स्पष्ट सांगतात तुकोबाराय, हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, नव्हे विनोद उत्तर जनरंजावया चार. आम्ही अभंग लिहिले कशासाठी? ज्ञानोबारायांनी ओव्या लिहिल्या कशासाठी? मनोरंजनासाठी? कशासाठी? कोणाची नावं घेण्यासाठी?
कशासाठी यांनी लिहिले? अहो, या लोकांनी आपलं आयुष्य झिजवलं. मी मग धर्माच्या संदर्भामध्ये बोललो, आपल्याला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे का 40 दिवसापर्यंत स्वतःच्या शरीराचे तुकडे होईपर्यंतही जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्माचं परिवर्तन व्हायला तयार होत नाही, तर आपण का होतो तयार? थोड्याशा प्रलोभनासाठी. त्यांना सुख का भेटलं सांगू? त्यांच्या जीवनामध्ये प्रामाणिकता होती. त्यांना सुख का भेटलं सांगू? त्यांच्या जीवनामध्ये पवित्रता होती. त्यांना सुख का भेटलं सांगू? त्यांच्या जीवनामध्ये प्रसन्नता होती. आम्हाला का भेटत नाही? 3 कारणं सांगतो. जीवनात सुख नाही याची पक्के लक्षात ठेवा. हे 3 गोष्टी ज्यानं सांभाळल्या ना, त्याच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. आलं तर मी कीर्तन करणं बंद करीन. खरंच जर ह्या गोष्टी सांभाळल्या, त्याच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. पहिलं, ईर्ष्या, द्वेष याला जीवनातून दूर करा. कधीच तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. सांसारिक सुखाची व्याख्या काय आहे? आम्ही सुखी झालो पाहिजे, दुसरे मरो का मेले का. आणि आध्यात्मिक सुखाची व्याख्या काय आहे? तुका म्हणे सुख पराविया सुखे, तुका म्हणे सुख पराविया सुखे, तुका म्हणे सुख पराविया सुखे, तुका म्हणे अमृत हे मुखे सावरते, अमृत हे मुखे सावरते, अमृत हे मुखे श्रवतसे, अमृत हे मुखे हे आध्यात्मिक जीवन आहे. तुका म्हणे सुख पराविया. दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणारे आध्यात्मिक असतात. आपली तर अडचण आहे. आपल्याला बाजूल्यानं घर चांगलं बांधलं तर आपलं काय असते? त्याला ते बरं वाटत नाही. महाराज, दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीची प्रशंसा किंवा त्याला प्रोत्साहन देण्याकरताही माणूस मनानं श्रीमंत लागतो. कोणालाही देता येत नाही, जुळत नाही. मी फार मोठे मोठे लोक पाहिले. मी जरी 42 वर्षाचाच असलो ना, तरी अनुभव फार मोठा झाला. फिरता 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 आणि बऱ्याच मोठ्या, माझं एक भाग्य राहिलं की बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांचे संबंध आले. पण किशोर महाराज ते मोठे जोपर्यंत होते तेव्हाच वाटत होते. जवळ गेल्यावर लक्षात आलं हे मोठे नव्हते. खरंच मोठे नव्हते. आणि जे खरंच आपल्याला त्यावेळेस वाटत होते की नाही बाबा हे लोक लहान असतील, पण नाही, ते लोकच मोठे होते. त्या एका हिंदी कवीनं फार सुंदर म्हटलेलं आहे, ये और बात है कि वो खामोश बैठे हैं, ये और बात है कि वो खामोश बैठे हैं, लेकिन जो बड़े होते हैं वो बड़े ही होते हैं. विठला विठला बुटे आले म्हणून तुम्ही बडेकडचं लक्ष कमी केलं. आमचे सर आदरणीय, मगाच फोन आला होता सरांचा, म्हणे महाराज यायला थोडा वेळ होईल. तुम्हाला वेळ झाला पण हरकत नाही, तुम्ही आले ना. माझे शब्द काय होते? ये और बात है कि वो खामोश बैठे हैं, लेकिन जो बड़े होते हैं वो बड़े ही होते हैं. माझं आडनाव बडे आहे म्हणून मी म्हणतो असं समजू नका. जे मोठे असतात आणि जे फक्त मोठेपणाचं वातावरण तयार करतात ते लोक मोठे नाही, निश्चित असतं. मी पाहिलं फार लोकांचं. महाराज मला तर जाऊ द्या, कशाला बोलायच्या, काही गोष्टी बोलू नये. आम्ही खूप लोकांच्या फेट्याच्या घड्या केल्या महाराज, किशोर महाराज. आमच्या आजोबांनी संस्कार दिले होते, बाळा कीर्तन झाल्यानंतर एक काम करायचं, काय महाराजाच्या पाया लागायचं आणि पाया लागल्यानंतर त्यांचा फेटा घ्यायचा आणि त्या फेट्याच्या घड्या करायच्या. आज 70 वर्षाच्या वयामध्ये ते लोक चुकीचे वागतात, तेव्हा आम्हालाही लाज वाटते का याच्या फेट्याची घडी का केली.
याच्यापेक्षा याले वर ते फेटा तसाच मोकळा ठेवा लागत होता आणि वर बांधून द्यावा होता. का का केली आम्ही? वाईट वाटते. वाईट काय आहे त्याच्यामध्ये असं? मी काही तत्व, मी त्या दिवशी एका हिंदू संमेलनाला गेलो होतो, तिथे एक व्यभिचारी माणूस होता. मी त्या स्टेजवर चढलो नाही. मी त्यांना म्हटलं मी बसत नाही ते. म्हणे महाराज आता कसं? अरे म्हटलं तुम्हाला माहित असूनही त्याला तुम्ही व्यास गादीवर बसवता. धर्माच्या गादीवर बसवत असताना थोडीशी तर अक्कल गहाण ठेवू नका. कोण सांभाळेल? कोण या पिढीला चांगला धर्म कोण शिकवायचा आहे? असे मूर्ख लोक जर तुम्ही बसवले, म्हटलं मी इथं थांबत नाही. परत कोण गेला? ब्रह्मचारी परत गेला आणि व्यभिचारी धर्माच्या गादीवर बसला. ही आपली आज हिंदू धर्माची परिस्थिती आहे. का आम्हाला सुख कळत नाही? का आम्हाला धर्म कळत नाही? का आम्हाला अध्यात्म कळत नाही? का आम्हाला परमार्थ कळत नाही? ज्ञानोबारायांना दार लावावं लागलं होतं. दार उघडण्याकरता कोणीतरी, मुक्ताबाई त्या काळामध्ये होती. अहो आज जर संतांनी दार लावलं तर कोणी उघडावं? आणि त्यांनी जर दार लावून घेतलं तर आमचं कसं व्हावं? कोणी आम्हाला जागृत करावं? तुकोबाराय आम्हाला सुख देण्याकरता तयार आहे. सुख म्हणजे जर देव म्हटलं तर तुकोबाराय म्हणतात मी देव सुद्धा तुम्हाला देतो. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आईचा आला घर पुसोने, आईचा आला घर पुसोने. देवाला लागे, देवाला लागे, देवाला लागे, देवाला लागे. आईचा आला घर पुसोने, आईचा आला घर पुसोने. देवाला लागे, देवाला लागे, देवाला लागे, देवाला तुकोबाराय म्हणतात घ्या ना, देव घ्या ना, मी देतो ना तुम्हाला. लोक म्हणतात देव न लगे. लोक त्याही काळात असेच होते. आताही आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून आमचे शब्द वापरून तुम्हाला देव देतोय, पण तुम्हाला नाही पाहिजे याचा आम्ही काय करावं? आम्ही देतोय ना. अजूनही प्रामाणिकपणानं परमार्थ करणारे लोक जिवंत आहेत. ते जिवंत आहेत म्हणून परमार्थ जिवंत आहे. आणि माझं एक वाक्य अजून आहे का? वारकरी संप्रदाय आम्ही मोठा नाही केला. वारकरी संप्रदाय ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचारांनी मोठा केला. आम्ही नाही मोठा केला. आमची कुठं ताकद आहे? आम्हीच तर मोठे झालो का नाही आम्हालाच माहित नाही अजून. लोक कोणालाही मोठं म्हणतात. लोकांच्या मागं लागू नका. ज्याचे फुलं परदेशातून येत होते त्यालाही लोकांनी मोठंच म्हटलं. विठाला विठाला. तुकोबाराय म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या. अजून सांगू, तुकोबारायने आपण कोण आहे हेच सांगितलं. देव घेण्याची गरज नाही. तुम्ही कोण आहे? देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे खरे, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे. देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे खरे, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. मी दोन प्रमाण दिली तुम्हाला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आणि तुकोबाराय म्हणतात तुम्ही कशाला इकडं तिकडं जाता? देवाची बरे, देवाची, तुम्हीच देव आहे. महाराज आम्हाला का वाटत नाही आणि आमच्या जीवनामध्ये का दुःख आहे?
तुम्ही देव आहात किंवा मी तुम्हाला देव देतो, पण तो देव तुम्ही आपला करून घ्या पहिल्या चरणात. आबोला तो एक आबोला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. आबोला तो एक 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 देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. आबोला तो एक 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 देव करून घ्यावा, देव करून घ्यावा, आबोला तो एक 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 देव करून घ्यावा, देव करून घ्यावा, आबोला तो एक तेने बिना जीवा सुखावे, तेने बिना जीवा आला आता करंट आला थोडा. विठ्ठला विठ्ठला. हा शब्द फार महत्वाचा. तुम्हाला देव काही वेगळा नाही किंवा दूर नाही, फक्त एक करावं लागेल, आपुला करून घ्या. आपुला तो एक देव. देव दुसरे नाहीतच. एको देव सर्व भूतेषु गुणा, एक धरिला चित्ती आम्ही. एकच आहे देव, एकच आहे. एकम सद विप्रा बहुधा वदंती. वेगवेगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं, तो एकच आहे. फक्त एक करा, आपला करा. आणि जो आपला झाला ना, नंतर मग माणूस त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो. याच्यावर पूर्ण चित्रपट आहे. पूर्ण चित्रपट मी जे बोललो ना आता, याच्यावर पूर्ण चित्रपट आहे. 2 हिरो आहेत आणि 1 हिरोईन आहे. तिला एकच आवडतो. का आवडला याच्याशी काही घेणं देणं. ज्ञानोबांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. जीवाच्या कशी उतरशी, ती जीवाला आतमध्ये उतरली. का उतरली, काय घेणं देणं.
बरं, आता हे कॉलेज कुमार जे असतात त्यांना जे आवडते ते योग्य असते का? तितकी अक्कल तरी असते का? काही शब्द बोलू नयेत, पण आता उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, त्यांना काय आवडायला पाहिजे तेव्हा? त्यांना अभ्यास आवडायला पाहिजे, मायबाप जे शिकवतात ते आवडायला पाहिजे, आणि ते आवडत नाही. आणि जे जे आवडायला पाहिजे ते आवडत नाही, म्हणून तर ही परिस्थिती येऊन राहिली. आता जेव्हा जी वस्तू करायला पाहिजे ती केली नाही, बरोबर, याचं काही कारण आहे का? सध्या आपल्या कीर्तनाच्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहित आहे का विनोदी कीर्तन चांगले आवडतात कोणते? का आवडतात? तुम्ही चांगले नाही म्हणून. साधू संतांनी जे सांगितलं ते नाही आवडत, आणि जे नाही आवडायला पाहिजे ते आवडते. मग ते आवडते म्हणजे का आवडते ते? कारण की काय आवडायला पाहिजे याची अक्कल आपल्याला नाही आहे. याची अक्कल आपल्याला नाही आहे. आपल्याला काय आवडायला पाहिजे, आपण काय आपलंसं केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात आम्ही एकच केलं, काय? आपला तो एक देव करून. महाराज दुसरं काही गरज नाही का? अरे दुसऱ्याच्या मागं लागता कशाला? दुसरं काही खरंच नाही ना. खरं काय आहे? देव. रामायणामध्ये फार सुंदर संवाद आहे. पार्वती माता आणि भोले बाबा. ती पार्वती माता आणि भोले बाबांचा संवाद इतका सुंदर आहे, त्याच्यामध्ये एक सूत्र फारच सुंदर आहे. उमा कहो अनुभवमय अपना, सत हरि भजन जगत सब सपना. उमा कहो अनुभवमय अपना, सत हरि भजन जगत सब सपना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ज्यांनी जीवनामध्ये देव प्राप्त केला त्यांचं जीवन काय पदाला गेलं आपल्याला सगळ्यांना माहिती. महाभारतातलं उदाहरण आपल्याला माहित आहे. अर्जुनाचा विजय झाला, दुर्योधनाचा झाला नाही. कारण अर्जुनानं काय केलं होतं? आपुला तो एक दुर्योधनाच्या समोर होता. सगळ्यात पहिला चान्स कोणाला होता? तरी त्यानं काय मागितलं? इतका चांगला चान्स तुम्हाला भेटल्यानंतरही जर तुम्ही देव घेत नाही तर तुम्ही कोण आहात? विठ्ठला विठ्ठला. कोणीच म्हणत नाही. तुम्ही म्हणत जरी नसले पण वागत जर तसे असले तर कोण आहे ते काय सांगायची गरज आहे का? बारसं करायचं दुर्योधन म्हणून? रावण काय मेला थोडी? दुर्योधन काय मेला थोडी? ही वृत्ती असते. व्यक्ती मरत असते, वृत्ती थोडी मरत असते. त्या दिवशी फार सुंदर कथा झाली. मानस सनातन धर्म, तिथे दिल्लीच्या मुख्यमंत्री आल्या होत्या, रेखा गुप्ता. मोरारी बापूंनी त्यांना सांगितलं, बोले रेखाजी यमुना साफ होनी चाहिए. बोले बापू आप राम कथा करते हो, आपने रावण बहुत मारे हैं. उस टाइम में एक ही रावण था, एक राम थे. राम ने रावण को मार डाला. अभी हर एक के अंदर एक एक रावण है. इतने राम मैं कहां से लाऊं? आणू कुठून? बरं, आमच्या सारख्या कीर्तनकारानं किती प्रयत्न केले तरी काय आहे? बरं, प्रामाणिकपणानं जो वागते त्यालाच त्रास आहे. तुम्ही बाकीच्या कीर्तनकाराला सांगितलं का हेच अभंग घ्या म्हणून? बरं, बाकी सगळं ठरवतात तरी त्यांना तुम्ही ठरवलं नाही. आणि मी काही न ठरवू नये, मला अभंग ठरवून दिला. विठ्ठला विठ्ठला. मलाही आनंद वाटतो. ठरवलेलं जे असते त्याच्यावर बोलण्याकरता काही ताकद लागत नाही. ठरवलेलं जे नसते त्याच्यावर बोलण्याकरताच ताकद लागते. समाजानं काहीतरी अपेक्षा करावी ना. मी तो वाट पाहतो. खरंच समाजानं अपेक्षा करावी. आम्हालाही काय काम आहे त्याच्याच करता आयुष्य झिजून राहावं. एक तर भगवंताचं नाव घ्यायचं किंवा जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथासोबत काहीतरी शब्द क्रीडा करायची, याच्याकरता जीवन आहे ना. आता दुसरं करायचं काय आहे? आणि जे आहे ते वाटायचं.
आपुला तो एक देव करून घ्यावा हे तुकोबाराय सांगतात. पण तो देव म्हणजे काय आणि आपला करून घेणं म्हणजे काय? बरं तुम्ही महाराज तुम्हीच तुकोबारायचं प्रमाण सांगितलं की देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. आणि तुम्हीच म्हणता की मग देव आपलासा करून घ्या. देव आपलासा करून घेणं याचा अर्थ लक्षात ठेवा. पहिला अर्थ, कोणाचीच निंदा द्वेष ईर्ष्या करू नका. देव आपला करून घेणार. कोण्याही जीवाचा न घडो वर्म सर्वेश्वर. मला तर कधी कधी नवल वाटते माणसाचं. किशोर महाराज, मी पक्षी पाहिले. पक्षी आकाशामध्ये उडतात पण एकमेकासोबत स्पर्धा करत नाही. तुम्ही बघा, थोडस ऑब्झर्वेशन करा. पक्षी आकाशामध्ये उडतात पण आकाशामध्ये उडत असताना वरच उडतात, खाली नाहीच. इथे खाली यायचं असलं तरी वर उडून खाली येतात, खाली नाही वरते. आणि एकमेकासोबत स्पर्धा करत नाही. मला एक अर्थ याच्यावरून घ्यायचा आहे. तुम्ही जमिनीवर असताना जाऊ द्या, एकमेकासोबत स्पर्धा करा. उंचावर गेल्यावर तरी एकमेकासोबत स्पर्धा करू नका. जे पक्षाला कळलं ते माणसाला नाही कळलं. स्पर्धेमध्ये जीवन वाया चाललं. आमची गाडी काऊन अशी, याची काऊन तशी. आणि महाराज, दिखाव्याकरता जास्त श्रम लागतात, जगण्याकरता जास्त श्रम लागत नाही. शब्द नीट ऐका बरं, मराठीच आहे. दिखाव्याकरता जास्त श्रम लागतात. आणि आजची काळ काय माहितीये का, आमचं कोणीतरी पाहिलं पाहिजे आणि त्याला कोणीतरी रिप्लाय दिला पाहिजे, रिस्पॉन्स दिला पाहिजे, याच्यावर जास्त जोर आहे. कोणालाही बरं वाटते. मी आजच फ्रेम आणली आणि चंदू महाराजांना सांगितली मस्त आहे, तर बरं वाटलं. मला नवीन वाटते, बरं वाटलं. तुम्ही स्टेटसही ठेवल्यानंतर तुम्ही ठेवलं याला व्हॅल्यू तुम्ही कधी देता ते पाहिलं किती लोकांनी. लोक आम्हाला सांगतात महाराज आमचं जे ॲव्हरेज सीन आहे ना ते 2000 आहे. बरोबर आहे, ॲव्हरेज सीन आमचं इतकं आहे. कोणी पाहिलं याच्यावर जोर आहे, पण आम्ही त्याच्यापासून आनंदी आहोत की नाही हे महत्वाचं आहे. साधू संत स्वतःच्या सुखाकरता जगले. साधू संतांनी स्वतःच्या अस्तित्वाची काळजी घेतली. आपलं कायच्या कशामध्ये जीवन चाललं आपण. आपला करून घ्यावा याचा अर्थ काय, दुसऱ्याची ईर्ष्या, दुसऱ्याची निंदा, दुसऱ्याचा द्वेष. महाराज हे फार मोठं पातक आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये देवानं तुम्हाला आपलं भक्त म्हणून घ्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे अद्वेष्टा सर्वभूताना. भजन वगैरे तर नंतरची गोष्ट आहे. पहिले कोणाचं वैर करू नका. याचे खूप मोठे प्रमाण आहे. निर्वैर व्हावे सर्व भूतासवे साधन बरवे हेची. निर्वैर होणे साधनाचे मूळ. मला नवल वाटते लोकांचं कधी कधी. पक्षी खरंच तुम्ही बघा, पक्षी कधीच एकमेकासोबत स्पर्धा करत नाही. पक्ष्याचं अजून एक सांगतो तुम्हाला, पक्षी संग्रह करत नाही, करत नाही. आणि तुम्ही किती प्रयत्न करा सगळं मला मिळावं असं होतच नाही. आपण जीव आहोत. वरकड कोठे काही एक आहे. सगळं आपल्याला मिळेल असं का. त्या एक 19वा पुराण आहे, त्याचं नाव आहे सोशल मीडिया पुराण. त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट होती, चांगली गोष्ट होती, ऐका पण छान आहे. कंठ दिया कोयल को लेकिन रूप छीन लिया. कंठ दिया कोयल को लेकिन रूप छीन लिया. रूप दिया मोर को लेकिन कामना छीन ली. कामना दी आदमी को लेकिन संतोष छीन लिया. संतोष दिया साधु को लेकिन संसार छीन लिया. संसार दिया देवी देवताओं को लेकिन उनसे भी मोक्ष छीन लिया. इथं जर यांच्यापाशी काही नाही तर तुमच्यापाशी काय आहे. आपलं एकच अस्तित्व आहे. काय, तू तो काया नगर का सौदागर. तुझे अपने वतन को जाना है. तू तो काया नगर का सौदागर. मग अशा याच्यामध्ये जीवन कोणाचं यशस्वी झालं, ज्यांनी देव प्राप्त केलं.
सुखा लागी जरी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय. अजून तुकोबारायांचं एक प्रमाण सांगतो बघा, फार सुंदर आहे. करीशी देवा विना आस अवघी होईल निरास, तृष्णा वाढविसी बहु अस कधी सुखास न पवसी. कधीच नाही त्याच्या जीवनामध्ये सुखच नाही. एक चित्रपटामध्ये गाणंही फार चांगलं आहे, प्रकाश महाराज फारच चांगला आहे, अर्थ फार चांगला आहे. म्हणू का संजीव भाऊ? चित्रपटातला तुम्ही कीर्तन ऐकायला आल का गाणी ऐकायला आल? तो फार अर्थ चांगला आहे. एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या, एक दिल ना खिला सारी बगिया खिले भी तो क्या. अर्थ बघा किती चांगला. लता मंगेशकरचं गाणं आहे. तुम्हाला जर देव भेटला नाही, बाकी सगळं भेटलं तरी काही कामाचं नाही. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. एक जन्म तुम्हारी भजारी विठ्ठला, समज तुम्हारी भजारी विठ्ठला, समज तुम्हारी भजारी विठ्ठला, समज तुम्हारी भजारी विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, कितीतरी प्रमाण आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलची एक आजी संसार सफल झाला गे देखिले पाय. मी प्रमाणातलं सांगतोय, प्रमाणात सांगतोय, सगळं जोडून देतोय तुम्हाला. मग आम्हाला महाराज आपला देव करणं म्हणजे काय? मी पहिला मुद्दा, 3 मुद्दे फार लक्षात ठेवा या कीर्तनामध्ये. एक, काहीही करा, काहीही करा, कोणाचा द्वेष निंदा मत्सर करू नका, करू नका. हे सूत्र ज्यानं सांभाळलं ना महाराज, त्याच्या जीवनामध्ये प्रकाशच प्रकाश आहे, त्याच्या जीवनामध्ये आनंदच आनंद आहे. काशीमध्ये शिकले होते हरिपंडित, पण स्वतःच्या बापाच्या मोठेपण सुद्धा सहन होत नव्हतं, द्वेष होता. नाथ महाराजांचे विषय काय यांना लोक विचारतात, काय यांना लोक विचारतात. बरं लोक कोणाला विचारतात? याचं काय त्रास आहे? आपल्याला प्रमाण माहित नाही का? अन्न मान धन हे तो. बरं लोक चांगल्यालाच विचारतात का? हा काळ तर असा आहे, धार्मिक क्षेत्रात गर्दी पाहण्याकरता लोक गर्दी करतात, गर्दी पाहण्याकरता लोक गर्दी करतात. हे ज्याला कळलं त्याला परमार्थ कळला. विठ्ठला विठ्ठला. ते आम्हाला येऊन सांगतात, महाराज तुम्ही तिथं आलेच नाही. कशाले? कशाला? बरं आपल्याला अक्कल तर असावी हो का कोणाला आपण आपलंसं केलं पाहिजे. त्या हाथरस मध्ये एक महाराज बसला होता, ती त्याच्या बायकोने घेऊन बसला आणि त्याच्या पायाला हात लावायला चेंगरा चेंगरी होऊन लोक मेले. किती बावळट आहे, किती बावळट आहे. की स्वतःच्या बायकोला कोणी व्यासपीठावर आणलं का आजपर्यंत? मोरारी बापू किती वर्षापासून कथा करतात, आजपर्यंत लोकांनी मोरारी बापूची बायको व्यासपीठावर नाही पाहिली कधी. याला साधू म्हणतात खानदानी. डोंगरे बाबाची पत्नी ज्यांनी भागवत मंडपामध्ये आणलं, त्या डोंगरे बाबाच्या पत्नीचं अंत्यसंस्कार करण्याकरता डोंगरे बाबाकडे पैसे नव्हते, तर त्याच पत्नीच्या गळ्यामधलं मंगळसूत्र विकलं होतं आणि त्याच्यातून डोंगरे बाबांनी स्वतःच्या पत्नीचा अंत्यसंस्कार केला. आज किती कथाकार होतील, डोंगरे बाबाच्या नावाची बरोबरी होत नाही, कारण की त्यांनी त्यांचा संसार जो आहे ना, तो संसार परमार्थाच्या मधात आणला नव्हता. आम्ही हे फक्त ऐकतो, हे आमच्या पाठही आहे, पण आम्ही याच्याकडे हे पाहत नाही. मी मगा सांगितलं ना, माझ्यावर खरंच साधू संतांची फार कृपा आहे.
मला या साधू संतांचं प्रेम सुद्धा लाभलं, फार लाभलं. आणि त्याच्यामुळं थोडस काही आजचा काळाचा प्रभाव पाहता पाहता असं कधी कधी डोक्यामध्ये येते की अरे बाबा, इमानदारीनं वागून काय होऊन राहिलं? तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुमच्याकडे सगळी योग्यता आहे, बेमान लेखाचे समोर चालले. तिथं एक लक्षात येते, अन्नमान धन हे तो जाऊ दे, त्याचं असेल, त्याचं काही मागच्या वेळेचं पुण्य असेल, ते आता त्याच्या उपयोगाला येऊन राहिलं. दुसरा मुद्दा, आमच्या जीवनामध्ये लोभ आहे ना, म्हणून आम्ही सुखी नाही आहोत. अजून ज्ञानोबाऱ्यांची ओळी जोडून घ्या. जयाची ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखाची आत चढावा, चढू लागे. निरपेक्ष वृत्ती. तुमच्या अपेक्षा जितक्या 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 वाढत जातील, दुःख तितकं 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 तुमच्या जीवनामध्ये येत राहील. रामाचा जन्म झाला पाहिजे याच्याकरता मला मुलबाळ नाही, याच्याकरता दशरथाच्या जीवनामध्ये दुःख होतं, मूल झालं, एक न होता 4 झालं, त्या चारांचा विवाह झाला, सगळं आनंद झालं, पण तरीही इच्छा थांबत नाही. आणि मग त्या इच्छेचं रूपांतरण कशामध्ये झालं? वनवासामध्ये झालं. कशामध्ये आहे? आणि सुख दुःख हे जीवनामध्ये येणारच आहे, कोणाचंही असू द्या, कोणाचंही असू द्या. मी तर म्हणतो, दुःख आल्याशिवाय सुखाला सुद्धा चव येत नाही. विठ्ठला विठ्ठला थोडा त्रास झाल्याशिवाय मजा येत नाही. आलू कच्चा असेल ना, कच्चा चवदार लागत नाही, त्याला थोडस शिजवावंच लागते, तेव्हा चव येते, मधुरपणा येते. दुःखानं माणूस घडत असतो, दुःखानं. अजून सोपं सांगतो थोडस. तारका जे असतात ना, तारे, ते तारे कोणत्या दिवशी चमकतात? ज्या दिवशी पौर्णिमा आहे त्या दिवशी जास्त चमकत नाही, चमकतात कधी? अमावस्येच्या दिवशी. अमावस्येच्या दिवशीच तारे चमकत असतात. जीवनामध्ये थोडा अंधार असला तर चमकायला संधी मिळते. आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. कष्ट करून मिळाल्यानंतर चव खूप चांगली येते. एक वाक्य मी नेहमी बोलत असतो, कोणाचे पाय चाटून नाही, स्वतःचे पाय घासून मोठं झालं ना तर मजा खूप येते. पाय चाटेपणा कामाची गोष्ट नसते, पाय घासून मोठं झालं पाहिजे. तुकोबारांचा हा बाणा आहे. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भावशो. माझी सेवा. पहिलं, निंदा द्वेष ईर्ष्या जो करत नाही त्याने आपला देव केलाय असं समजावं. दुसरं, ज्याच्या जीवनामध्ये लोभ नाही त्यानं देव आपला केला असं समजावं. तिसरं, ज्याच्यामुळं आपण घडलेला आहोत, ज्यानं आपल्यावर उपकार केलेले आहे ना, त्याच्यासोबत कधी बेमानी करू नका. त्याच्यासोबत बेमानी करणारे मातीला जातात. आणि असं जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलं तर आपुला तो एक देव करुनी तेने विन जीवा सुख नव्हे. पण महाराज मग दुःख जन्माला कशाने येतात? दुसऱ्या चरणात, हेरती बाई के दुःखाची जननी, 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 हेरती बाई के दुःखाची जननी. नाही आदियासी अवसाय, नाही आदियासी अवसाय, नाही आदि अवसाय. येरती बाई के दुःखाची जननी, येरती बाई के दुःखाची जननी. नाही आदियासी अवसाय, नाही आदियासी अवसाय, नाही आदि अवसाय. हेरती बाई के दुःखाची जननी, हेरती बाई के दुःखाची जननी, दुःखाची जननी, दुःखाची जननी. जगद्गुरु तुकोबाराय दुःखाचा जन्म कशानं होतात ते सांगतात. एरती मायके दुःखाची. आता बहुतेक
बरेच कीर्तनकार म्हणतात माया दुःख रूप आहे, माया वाईट आहे. व महाराज प्रकाश महाराज मला वाईट वाटते होते, कारण की भगवंतानं स्वतः काय म्हटलं, मम माया. जी देवाची आहे तिला कीर्तनकार वाईट म्हणतात. बरं तुकोबाराय सुद्धा म्हणतात माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची अंग आणि छाया. माया नाही, मायिके शब्दाचा अर्थ होतो मनाची मान्यता. दुःख मनाची मान्यता देते, बाकी काही देत नाही. आम्ही मनाची मान्यता काही करून घेतो, त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. साधं उदाहरण आपण फार पूर्वी ऐकलं असेल कदाचित, एखाद्या वेळेस एखादा श्रीमंत माणूस फटाके फोडून राहिला आणि गरीबाला काय दुःख आहे, मला भेटत नाही. पण मला सांगा, श्रीमंताला दुःख नाही आहे का? कोणतं दुःख आहे त्याला? कारण की त्याचा बाप त्याला फोडू देत, फटाके फोडायला सुद्धा नौकर आहे. याला फटाके फोडायचा आनंद, त्यालाही दुःख आहे का मला फोडू द्या, मला फोडू द्या. दुःख त्यालाही आहे, दुःख गरीबालाही आहे, दुःख श्रीमंतालाही आहे. दुःख पास जो होतो त्यालाही आहे, दुःख नापास होणाऱ्यालाही आहे. मी मगाशी बोलून गेलो, सुखामध्ये सुद्धा दुःख लपलेलं आहे आणि दुःखामध्ये सुद्धा सुख लपलेलं आहे. आमची मान्यता, आम्ही मान्यता काही बनवून घेतो, आमची मान्यता. धृतराष्ट्राला दुःख काय आहे, धृतराष्ट्रानं मान्यता बनवून घेतली होती, मी ज्येष्ठ आहे, सगळं मला भेटलं पाहिजे. वास्तविक तो अधिकारी तो आंधळा होता, तो अधिकारी नव्हता, पण त्याच्या मनातली मान्यता. आणि महाराज इतका सुंदर प्रसंग आहे, थोडा काळजीपूर्वक ऐका. धृतराष्ट्र एकदा विदुराला म्हणाले, विदुरा मला काहीतरी चांगलं धर्म ऐकायचा आहे. आता विदुर स्वतःच तर धर्म चांगला सांगत होता, पण ते जवळचा होता ना, त्याच्यामुळे नाही म्हणे दुसऱ्याला बोलव, सनत कुमाराला बोलव. आणि सनत कुमाराने खूप सुंदर धर्माचं व्याख्यान सांगितलं, खूप सुंदर सांगितलं. खूप सुंदर सांगितल्यानंतर धृतराष्ट्राचे शब्द आहे महाभारतामध्ये. धृतराष्ट्र म्हणाले, महाराज तुम्ही फार चांगलं बोलला, तुम्ही फार चांगलं सांगितलं, पण तुम्ही लोक तुमच्या मागं पुढं कोणीच नाही, तुम्हाला काय कळते पोरगा काय असते, तुम्हाला काय कळते पोरगा काय असते. अहो तुम्ही किती सांगा दुर्योधन अधर्म करतो, पण कोणाचा पोरगा आहे, माझा पोरगा आहे. आणि महाराज पुत्राचा स्नेह मोह इतका वाईट असते, ही मान्यता इतकी वाईट असते. व्यासानं स्पष्ट सांगितलं होतं, धृतराष्ट्रा तुला मी दिव्य दृष्टी देतो. ते म्हणे मला पाहायची नाही, मला पाहिजे नाही. का नाही पाहिजे? अरे माझे पोरं मरणार आहे, मी काय पाहू, मला नाही पाहिजे, दुसऱ्याला दे. पण त्यानं हा विचार नाही केला, जर ही दिव्य दृष्टी दिली तर मी कृष्णाला सुद्धा पाहू शकतो. दिव्य दृष्टी स्वतःच्या पोरालाच पाहण्याकरता वापरली पाहिजे. हे जे आहे ही मान्यता आहे, ही मान्यता, ही मान्यता दुःखाला कारण. आणि काय त्या धृतराष्ट्राच्या मान्यतेनं काय नुकसान केलं? अहो तो पूर्ण भारताचा सम्राट होता, त्यानं नुकसान काय केलं? महाभारताचं युद्ध झाल्यावर फक्त 20 ते 25 लोक जिवंत होते, फक्त 20 ते 25 लोक. कशा करता? त्या धृतराष्ट्राच्या मान्यतेनं इतकी मोठी घातक परिस्थिती निर्माण झाली. इतके सगळे 11 आणि 7 18 अक्षौहिणी सैन्य गेलं. इतके मोठे मोठे निर्वंश झाला कौरव. एकही मुलगा राहिला नाही. पांडवामध्ये फक्त हे 5-7 8 जण राहिले आणि फक्त तेवढ्या त्या काळामध्ये पृथ्वीवर फक्त 25 ते 30 लोक जिवंत होती. त्याच्यानंतर पूर्ण संस्कृती जी आहे ना ती लयाला गेली होती. इतिहास सापडत नाही त्या काळामधला. हे सगळं कशानं झालं? येरती मायके, मनाची मान्यता, मनाची मान्यता. मी मगाजे बोलून गेलो होतो, जीवाच्या कशी उतरशी. आता त्यानं जे मनात तयार केलं त्याला काय घेणं देणार? कोणाला एखादा नट चांगला वाटतो, त्यानं ते मनात मान्यता तयार केली, त्याला कोण काय करावं? मा तुझे सलाम म्हटल्यानंतर आम्हाला सुद्धा A.R. रहमान चांगले वाटले होते ना, चांगले वाटले होते. पण आता म्हणाले का आमचा धर्म पाहून आम्हाला गाणे मिळत नाही. आता बोलले
मनातून उतरले. पहिले मनात बसले, नंतर मनातून उतरले. अरे, कोणाच्या मनातून उतरल्यापेक्षा आणि कोणाच्या मनात बसल्यापेक्षा तुमच्या मनामध्ये जर देवाला बसवलं ना, तर मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. प्रवृत्तीचा दोन्ही ऐसे वृत्तीसे आले, प्रवृत्तीचा दोन्ही निवृत्तीसी आले. प्रवृत्तीला सोनी कैसे निवृत्तीसी आले, प्रवृत्तीला सोनी कैसे निवृत्तीसी आले. झाले मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. संतांची मान्यता मन हे झाला. आता काही दुसरी गरज नाही. आणि असं झाल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये काय अवस्था प्राप्त झाली? अविनाश करी अविनाश झाले. तुकोबाराय अविनाश झाले, ज्ञानोबाराय अविनाश झाले. फक्त त्याच्याकरता त्यांनी काय केलं? मना लागे पिसे, त्या देवाचं पिसं लागलं. मीराबाईला काय लागलं होतं? आजही आम्ही ती गवळण म्हटल्यानंतर किंवा ते शब्द म्हटल्यानंतर आजही आम्हाला वाटते ऐसी लागी मीरा हो गई. त्या राधेला काय लागलं होतं? मुक्ताबाईला काय लागलं होतं? ज्ञानोबारायांना काय लागलं होतं? ज्ञानोबारायांना पिसं लागलं होतं. आणि महाराज परमार्थ म्हणजे पिसं लागणार. तुकोबाराय सुद्धा म्हणतात वेडा झालो. एक फार सुंदर व्याख्या आहे किशोर महाराज. पागल म्हटलं जाते, पागल. मलाही बरेच लोक म्हणायचे, काय राजे महाराज नोकरी सोडून इकडे पागल झाले का तुम्ही? बरं, महाराजाले पागल म्हणावं नाही एवढं तर पागलाला समजा. पण आता पागल असते, पण मला बरं वाटायचं. कारण की माझ्या डोक्यात गुरु नानक देव यांनी म्हटलेली व्याख्या होती, गल पा ज्यानं रब म्हणजे तत्व प्राप्त केलं तो पागल. पागल ज्यानं गल प्राप्त केली तो पागल. अरे, आम्हाला जे भेटलं ते दुसऱ्याला नाही भेटलं. आम्हाला जे भेटलं, संतांना जी चव भेटली आणि संतांना सुख भेटलं, संतांना समाधान भेटलं, त्यांनी ते वाटलं. सेवितो हा रस स्वतःपुरतं नाही ठेवलं. आज हे सगळं का करतोय आम्ही? का करतोय? कीर्तना करता काय यायचं आहे? पैशासाठी? एक गोष्ट आहे का, साधू पाकिटासाठी येत नाही, साधू प्रेमासाठी येतो. तुकोबाराय प्रेमासाठी आमच्या करता हे सगळं करून गेले. ज्ञानोबाराय प्रेमा करता हे आमच्यासाठी करून गेले. कोणी सांगितलं होतं? आणि ते अविनाशी आहे. अविनाशी. अविनाश करी आपुली आयसे, मना लावी पिसे. पण का हो, तुकोबारायांनी हे सगळं आपला देव वगैरे करून घेतला, सगळं केलं. तुकोबारायांनी कमावलं काय? शेवटच्या चरण. तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे. तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे. उत्तम
उत्तम उत्तमाची होरे कीर्ती मागे उत्तम उत्तमाची उत्तमाची उरे कीर्ती उत्तमाची उरे बऱ्याच जणांच्या लक्षात आलं
ज्यांच्या नाही आलं त्यांनी काल्याच्या दिवशी महाप्रसाद घ्यावा. तुकोबारायांचे शब्द फार सुंदर आहे. काय कमावलं? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती. महाराज, आयुष्य शरीर कोणाचंही राहत नाही, कोणीच नाही. येथ नाही उरो आले अवतार येरते पामर. मग काय उरणार आहे तुमचं आलं? कीर्ती. आणि ज्ञानोबारायांचे शब्द आहे, कीर्ती ही पतिव्रता आहे, प्रसिद्धी पतिव्रता नाही आहे. प्रसिद्धी कोणाच्याही मागे धावते. आणि हा कलिकाळ आहे, जो मार्केटिंग चांगली करते त्याच्या मागे प्रसिद्धी धावते. प्रकाश महाराजांनी अनुमोदन दिलं त्याला. मला एक जण म्हणे, माझं उद्या त्या ठिकाणी व्याख्यान आहे, त्याने माझी तारीख घेतली. ते म्हणे, दादा तुम्हाला यावं लागतं. पहिले म्हटलं ठीक आहे, व्याख्यान आहे हिंदू संमेलनामध्ये. मला जरा डिमांड चांगली आहे हिंदू संमेलनामध्ये. का चांगली आहे? त्याचं कारण आहे, मी थोडंसं शिकलेलो आहे ना. ते कोठारी कमिशन, लॉर्ड मेकॉले वगैरे हे सगळं मी चांगलं मांडलो बऱ्याच ठिकाणी. त्याच्यामुळे बरेच जण बोलवतात, मी देणं शक्य झालं नाही, पण उद्या एका जणाला द्यावी लागली. तो पहिले मला काय म्हणे, दादा तुम्ही येणार आहे ना? हो, आता तुम्हाला तारीख दिली, पत्रिका बनलं, सगळं बनलं, येणारच आहे ना. म्हणे मी नसलो तर चालेल का? तुमची इच्छा. म्हटलं का? दुसरीकडली तारीख आली म्हणे, नुकसान होईल. ठीक आहे पहा. तर म्हणे मी ते गाववाल्याला दुसरं काहीतरी सांगतो, काहीतरी दुसरं कारण सांगतो, मी तिथून चालला जाईल, तुम्ही सांभाळून घे जा. म्हणजे याच्यासाठी खरंच मी खोटं बोलील का? मी इतका हलका आहे का? मी त्याला म्हटलं मी काहीच बोलणार नाही, मी काहीच बोलणार नाही. उलट मी एखादा टोला तुला मारीलच, मी खरंच मारेल, कारण की मला पटत नाही ते खोटं. तर तो काय म्हणे मला माहित आहे, देवाची कृपा जर झाली तर ते कॅन्सलही होऊ शकते, पण मला वाटते का नाही झाली पाहिजे. तर म्हणे तुम्ही अपेक्षा करा का देव, तुमचा मी लहान भाऊ आहे तर माझं बरं झालं पाहिजे. मला काय बोलायचं आहे, तुम्ही तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून इतके पैसे तुम्हाला भेटून राहिले, तुम्ही कीर्ती सोडून नाही चालले, तुम्ही अपकीर्ती सोडून चालले, तुम्ही डोळ्यातून उतरताय. तीच व्यक्ती जेव्हा आमच्याकडे कीर्तनाला आली ना, त्याचाच एक चांगला मित्र तो मला म्हणे, दादा म्हणे मला त्याच्यासोबत जावं नाही वाटत, रट्टा मारलेलं कीर्तन असते, लोकाला काय अक्कल आहे म्हणे, मला ऐकावं नाही वाटत. तो स्वतः म्हणे त्याचा मित्र, त्याच्यासोबत 9 वर्ष राहिलेला, आपल्या सोबत राहिलेला 9 वर्ष जो आपला मित्र आहे, त्याच्या नजरेमध्ये जर आपण खाली पडलो असेल तर आपण कमावलं काय? काय कमावलं? लोक कोणाला मानतील नाही मानतील याचे, हा काळ वेगळा आहे, ते सोडून द्या. मी कीर्ती बोलतोय, मी प्रसिद्धी नाही बोललो. आणि तुकोबारांचे शब्द बघा किती चांगले आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही श्रीमंत आहोत तर आम्ही काय कमावलं? योग्याची संपदा, त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती. आम्ही कीर्ती. आज महाराज जर्मनीमध्ये सुद्धा तुकोबारायांची मूर्ती गेली. आता तुकोबारायांच्या विजेच्या दिवशी जर्मनीमध्ये त्या मूर्तीची स्थापना आहे. आणि ज्यांनी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचारावर निष्ठा ठेवून वारकरी संप्रदायासाठी जीवन दिलं ना, त्यांनी सुद्धा जी कमावलेली कीर्ती आहे ना, त्या कीर्तीला कोणी धक्का लावू शकत नाही. आज ती कीर्ती कमावली आमचे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांनी. प्रकाश महाराज, माझी एक इंस्टाग्रामला फार मोठी क्लिप व्हायरल झाली, ते मारुती बाबांबद्दल होती. त्याच्यामध्ये फक्त इतकंच बोललो होतो, मारुती बाबा आयुष्यभर विद्यार्थी घडवले, तुम्हीही भाग्यवान आहात. आपल्या जिल्ह्याचे आहे, नागपूर जिल्ह्याचं रत्न आहे, नरखेडची आहे. मी जरी आळंदीला नाही शिकलो किंवा कुठंच नाही शिकलो, पण तरी माझ्याही दृष्टीनं जेव्हा माझा आणि त्यांचा संबंध येतो तर विचारतात, महाराज आता तुम्ही चांगले आहात, तंदुरुस्त आहात, संप्रदायाची सेवा करा. त्या माणसानं विद्यार्थी घडवलं. आळंदीमध्ये महाराज कोणीही गेलं ना तर 2-4 वर्षामध्ये जागा घेऊन राहिलं. मारुती बाबा एवढ्या वर्षापासून शिकून राहिले, आजही त्या संस्थेतल्या साध्या खोलीत राहतात. ही कीर्ती कमावणार. पैसे कोणी कमावते,
कीर्ती कमवण्याकरता ताकद लागते. आमच्याकडे एक डॉक्टर होते, हे ओळखतात त्यांना, डॉक्टर रेकवार. ते आपण त्या आपल्या कार्यक्रम केला सुवर्ण महोत्सवाचा, तर त्या मंडपाच्या गेटला ज्यांचं नाव दिलं होतं ते डॉक्टर रेकवार. माझ्या परिवाराच्या संदर्भातलं म्हणून बोलतोय असं नाही. कीर्ती कशी कमावली जाते. माझ्या आजोबांची आई होती, तिला कॅन्सर झाला होता आणि कॅन्सर झाल्यामुळे इथे गळ्याला छिद्र पडलं होतं. त्या काळामध्ये रोज तिचं ड्रेसिंग करण्याकरता यावं लागायचं आणि मग ते डॉक्टर साहेब यायचे, तिचं ड्रेसिंग करायचे, निघून जायचे. ते डॉक्टर माझी ते आजोबांची आई गेली, म्हणजे माझ्या वडिलांची आजी. माझे आजोबा म्हणाले डॉक्टर साहेबांना, डॉक्टर साहेब, आईच्या अंत्यसंस्काराच्या याच्यामध्ये तुम्हाला विसरलो आम्ही, तुमचे फी द्यायची राहिली. त्यांनी शब्द काय वापरले होते माहिती आहे? म्हणे लक्ष्मणराव, फक्त तुमची जर आई आहे असं तुम्हाला वाटत असेल तर पैसे द्या, आणि तुम्हाला वाटत असेल का माझी आई होती तर पैसे देऊ नका. कीर्ती कमावली. एक मुस्लिम व्यक्ती होता आमच्या गावामध्ये, त्याच माझ्या आजीला, वडिलाच्या आजीला तो बहीण मानत होता. त्याची मक्क्याला जायची वेळ होती आणि यांचं देहावसन झालं. त्यानं सांगितलं, मेरी बहन गुजर गई, मैं मक्का नहीं जाऊंगा. कीर्ती हे कमावता आलं पाहिजे. आणि महाराज, एवढं शिकल्यानंतर मेलेले माणसं व्हेंटिलेटरवर जिवंत ठेवून पैसे कमवणारे जे आहेत ना, याच्यापेक्षा वेश्या परवडल्या. त्या स्वतःचं शरीर तरी विकतात. हे लेखाचे हरामखोर स्वतःचं अस्तित्व विकून राहिले. इतकं शिकल्यानंतर काय. आणि माझं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, माणसानं व्हॅल्युएबल बनलं पाहिजे, प्राइजेबल नाही. कोणाच्या बापाची ताकद नसली पाहिजे का काय तुमचा रेट आहे विचारायची. मला तर कधी कधी या कीर्तनाचाही कंटाळ येतो. आता एक जण मला म्हणे, महाराज तुमचा रेट काय 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 परिस्थिती येऊन राहिली, याला तुम्ही लोक जबाबदार आहात. तुम्ही हसण्यावर नेता या गोष्टी, याला तुम्ही लोक जबाबदार आहात. असं नाही, असं घडता कामा नाही. माझी विनंती आहे, तुकोबारायांचा 376वा विजेचा उत्सव आहे. त्या तुकोबारायांनी आपलं अस्तित्व, आपलं जीवन या महाराष्ट्राकरता खर्ची घातलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करावा लागेल, धर्मवीर संभाजी महाराजांचा विचार करावा लागेल. बाकी सगळं जाऊ द्या. या विचारांना, या हिंदू धर्माला, या परंपरेला सोडून दुसरीकडे जाण्याची दुर्बुद्धी आमच्या डोक्यामध्ये सुचू नये, याच्याकरता भगवंताकडे प्रार्थना करा. म्हणून झालेली जी सेवा आहे ती भगवंताच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. एकदा सगळ्यांनी हात वर करा. बस 2 मिनिट. हा केले ना सगळ्यांनी? तुकाराम 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 तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविन जीवा सुख नव्हे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवनाशी. अविनाश करी आपुलिया ऐसे, मन लावी मनापिसे गोविंदाचे. तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. या अभंगावर जसा जसा बुद्धीचा प्रवाह चालला तसं तसं काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. ते अभंग जसे दगडाला तारू शकतात, आपल्या दगडासारख्या झालेल्या बुद्ध्या ज्या आहेत त्या बुद्धीला सुद्धा हे तुकोबारायांचे अभंग तारू शकतात. आपण 69 वर्षापासून हा उत्सव साजरा करताय. अशी शक्ती, सामर्थ्य भगवान पंढरीनाथ आपल्याला देत राहो, हनुमंतराय आपल्याला शक्ती देत राहो. या शक्तीच्या, सामर्थ्याच्या जोरावर हे वारकरी संप्रदायाच्या विचारदानाचं इतकी सुंदर मंडळी आहे. आमची किशोर महाराज आहेत, प्रकाश महाराज आहेत, फार चांगली साथ दिली त्यांनी. चंदू महाराज तर आमचे नेहमीचेच आहेत. आणि आपल्याकडे
नेहमीच येत असतात, पण यावर्षी हे आलेले आहेत आणि आल्यानंतर सुद्धा जेवता जेवता ते स्वतःहूनच बोलू लागले. हे मोठ्या माणसाचे लक्षण असतात. काही तर चहापेक्षा कॅटल्या गरम आहे. काय ते ॲटिट्यूड कुठून येते हेही कळत नाही. बरं, ज्याच्यात स्टँडर्ड असेल तर त्याच्यात ॲटिट्यूड आला तर समजून तरी शकतो. जगण्याला स्टँडर्ड नाही आणि ॲटिट्यूड इतका दाखवला जातो. हेच तर शिकायचं आहे. देव आपला करून घेणं म्हणजे काय? महाराज सोबत काही येणार नाही आहे, काही नाही. आयुष्य हे फार सुंदर आहे. त्या सुंदर आयुष्यामध्ये दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आपल्यामुळं जर स्माईल होत असेल तर हे किती मोठं लक्षण आहे. प्रसन्न चितेनं परमार्थ दर्शनम, हेच काय, दुसरं काय आहे? हे सगळं आणि सगळी मंडळी, सगळी महाराज मंडळी, तुमच्या गावचे शुभम महाराज आहे, सगळी महाराज मंडळी आणि आमचे तालामध्ये अतिशय एक्सपर्ट असणारे आमचे चंदू महाराज आहेत, त्यांचाही योग आला आणि आपण सगळ्यांनी शांत चित्ताने श्रवण केलेलं आहे. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. चाल म्हणायची. जय विठ्ठल.